आगामी महापालिका निवडणुकीसाठी सगळेच पक्ष तयारीला लागलेत। पुण्यामध्ये मात्र भाजपसाठी एक सर्वेक्षण हा टेन्शनचा विषय बनलाय। काय आहे ते सर्वेक्षण पाहूयात हा रिपोर्ट। सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच हे सर्वेक्षण झालं होतं। मोजक्याच नेत्यांना याची कल्पना दिली गेली। महापालिका निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त 75 ते 80 जागांवरच विजय मिळवण्याची शक्यता या सर्वेत वर्तवली गेली। मात्र दुसरीकडे भाजपनं असा कुठलाही सर्वेच केला नसल्याचा दावा स्थानिक नेते करतायत। राष्ट्रवादी काँग्रेसचा हा डाव आहे की कुठेतरी सर्वे केल्याचं भासवायचं, खोट्या बातम्या छापून आणायच्या, खोटी माहिती प्रसारित करायची आणि या अफवांवरती आमच्या नगरसेवकांची मानसिकता ढासळावं असं कृत्य करायचं, जेणेकरून त्यांच्या पार्टीच्या राजकारणात ह्याचा लाभ होईल। परंतु भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक विचारांशी पक्के आहेत। ते असल्या कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवणार नाहीत। सध्या पुणे महापालिकेत भाजपचे 99, राष्ट्रवादीचे 44, काँग्रेसचे 9, शिवसेनेचे 9 आणि मनसेचे 2 नगरसेवक आहेत। पुणे महापालिकेत एकूण 164 जागा आहेत। त्यापैकी गेल्या वेळी 90हून जास्त जागा जिंकत भाजपनं बहुमत मिळवलं होतं। मात्र यावेळी भाजपच्या ऐवजी राष्ट्रवादी बहुमत घेईल असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जातोय। आम्ही महाविकास आघाडीहून एकत्रित जावं असं कार्यकर्त्यांचा सुद्धा सूर आहे, पण महाविकास आघाडी कुठे करायची, कशी करायची, कुठल्या पद्धतीने करायची याचा निर्णय निश्चित आमचे पक्षश्रेष्ठी घेतील। पण एक शहराचा अध्यक्ष म्हणून, एक शहरातला कार्यकर्ता म्हणून आम्ही उद्याच्या काळामध्ये 165-170 जागा ह्या एकूणच नगरसेवकांच्या होणार आहेत। ह्या 170 जागांवर आपले स्वतःचे उमेदवार असावेत आणि ते निश्चित उद्याच्या काळामध्ये निवडून येतील इतपतची तयारी किंवा त्याच्याही पुढे जाऊन तयारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराने केलेली आहे। आम्हाला ठाम विश्वास आहे की काही करून या शहरामधलं सत्ता परिवर्तन होईल। भाजपचं सरकार सत्तेत होतं तेव्हा पुण्यात कोणत्याही पक्षाची मदत न घेता भाजपनं सत्ता मिळवली। मात्र यावेळी भाजपला कडवं आव्हान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यात महाविकास आघाडीमुळे भाजप आणि मनसे जर एकत्र आली तर अनेक गणितं बदलण्याची शक्यताही वर्तवली जाते। योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।